नमस्कार सगळ्यांना, मी स्मिता पाटील स्वागत करते स्मित काव्य या आपल्या कवितांच्या दुनियेमध्ये। सगळ्यात आधी सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। महिला दिनानिमित्त आज मी एक कविता घेऊन आली आहे, पण त्याआधी मला दोन शब्द बोलायचे आहेत। स्त्री ही घराचा, समाजाचा, जगाचा, एवढंच काय सर्व मानवी जीवनाचा पाया आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। असं असताना स्त्रियांना समाजामध्ये दुय्यम स्थान दिलं जातं, कमजोर समजलं जातं। एकेकाळी झाशीची राणी बनून फिरणाऱ्या या बायका लग्नानंतर कुठेतरी दबून गेलेल्या असतात, त्यांचं अस्तित्व दबून गेलेलं असतं। कोणत्याही परिस्थितीला न डगमगता सामोऱ्या जाणाऱ्या या बायका जेव्हा स्वतःच्या हक्काची वेळ येते तेव्हा एक पाऊल मागे घेतात। स्वतःच्या मर्जीने नाही तर समाजाने त्यांच्या मनावर हे बिंबवून दिलेलं असतं, त्यांना एक चौकट आखून दिलेली असते। त्यांनी काय करायचं, काय नाही करायचं, कसं जगायचं, कसं वागायचं, ह्या सगळ्या ठरलेल्या गोष्टी असतात। बायकांनी कसं राहावं आणि कसं जगावं या कसरतीमध्ये त्यांचं स्वतःचं आयुष्य जगायचं राहून गेलेलं असतं। तर त्यासाठी मी आज एक कविता घेऊन आली आहे। कवितेचं नाव आहे मला राहायचंय माझ्यासारखं। मला राहायचंय माझ्यासारखं, कशाला दुसऱ्यांची उदाहरणं। मला राहायचंय माझ्यासारखं, कशाला दुसऱ्यांची उदाहरणं। मनसोक्त बोलणं, थकेपर्यंत हसणं, मला हवंय माझं वेड्यासारखं वागणं। मनसोक्त बोलणं, थकेपर्यंत हसणं, मला हवं आहे माझं वेड्यासारखं वागणं। मला उत्कृष्टतेचा पुरस्कार नको, सोन्या चांदीचा थाट नको। मला उत्कृष्टतेचा पुरस्कार नको, सोन्या चांदीचा थाट नको। कळतात मला मर्यादेच्या गोष्टी, कळतात मला मर्यादेच्या गोष्टी। मला घडवायला दुसऱ्यांनी ठरवलेला साचा नको। अडखळले पाऊल तर अडखळू दे, ठेच लागले चालताना तर लागू दे। नको संरक्षणाच्या भिंती मला, नको संरक्षणाच्या भिंती मला। आयुष्याची वाट स्वतः समजून घेऊ दे। नको सुखाचे डोंगर मला, नको सुखाचे डोंगर मला। उंजळीतही मी खुश आहे, समुद्राच्या लाटांपेक्षा झऱ्याचं कौतुक मला जास्त आहे। दुसऱ्यांसाठी झिजता झिजता स्वतःसाठी थोडं उरायचंय, दुसऱ्यासाठी झिजता झिजता स्वतःसाठी थोडं उरायचंय। ओझं थोडं बाजूला ठेवून मला मी म्हणून जगायचंय, ओझं थोडं बाजूला ठेवून मला मी म्हणून जगायचंय। तर अशी होती ही माझी आजची कविता, जी स्त्रियांना प्रेरणा देणारी असेल अशी अपेक्षा ठेवते। माझी कविता पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद।